सकाळी 7ला आमची पहिली इंग्लिश बॅच स्टार्ट होते आणि त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात करतो वर्ड बँक. कारण की जर तुम्हाला वर्ड्स येत असेल तर तुम्ही एका वर्डमध्ये सुद्धा ते सेंटेन्स फ्रेम करू शकता. आणि जेव्हा आम्ही त्यांना हे शिकवतोय तेव्हा त्यांना आम्ही म्हणत असतो की तुमचं जरी सेंटेन्स मराठी असेल पण तो जे मेन वर्ड तुम्ही शिकलाय आज तो तुम्ही कंपल्सरी यूज करा घरी गेल्यानंतर. लाईक पाणी, वॉटर. मग घरी गेल्यानंतर आई मला पाणी पाहिजे हे म्हणायच्या ऐवजी आई मला वॉटर पाहिजे. कारण की आईला पण आता हल्ली कळतच असतं की बाबा तुम्ही इंग्लिश स्पीकिंग क्लास जॉईन केलाय आणि तुम्हाला इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यामुळे घरामध्ये सगळ्यांचा सपोर्ट असतो. सो पाणी किंवा टी, मला आज अजून टी भेटली नाही किंवा मला टी अजून प्यायचं आहे, म्हणजे जे तुम्ही सिम्पल वर्ड्स जे काही आम्ही तुम्हाला देतो ते तुम्ही मराठी सेंटेन्स मध्ये वापरायला सुरुवात केली की दिस इज द वे यू स्टार्टेड स्पीकिंग इन इंग्लिश. आणि मग हळूहळू काय तुम्ही फुल सेंटेन्स इंग्लिशमध्ये खूप छान बोलू शकता. आणि डिस्कशन असते तेव्हा तरी मी तर कंटिन्युअस इंग्लिशमध्ये बोलतच असते. आमचा 1 तासभर जेव्हा चालू असते मी कंटिन्युअस इंग्लिशमध्ये बोलत असते आणि तेच ऐकून कारण की असं असते गुड मॉर्निंग, मे आय कमिंग इथून सुरुवात होते. डिड आय जॉईन अ बिट लेट इथून सुरुवात होते. हेच वर्ड्स तुम्ही सारखे बोलला की तुमच्या जिभेला सुद्धा ती सवय होते इंग्लिश बोलायची.